गडचिरोली जिल्ह्यात अतिशय भव्य प्रमाणावरती कोया कृषी महोत्सव या नावाने हा कृषी महोत्सव सुरू झालेला आहे आणि अभूतपूर्व असा प्रतिसाद या महोत्सवाला मिळतो आहे। कृषी विभाग आणि जिल्हा प्रशासनाच्या वतीने आयोजित या कृषी महोत्सवामध्ये तब्बल 350 स्टॉल लागलेले आहेत। त्याचं काय वैशिष्ट्य आहे त्याच्याबद्दल आपल्यासोबत बोलण्यासाठी जिल्हा कृषी अधीक्षक प्रीती हिरडकर मॅडम आहेत। जवळपास 350 स्टॉल्सचं आपण नियोजन केलेलं आहे। याच्यामध्ये वेगवेगळे स्टॉल्स आपण लावले आहे। प्रथम प्राधान्य आपण शेतकरी उत्पादक गट, शेतकरी उत्पादक कंपनी, महिला बचत गट यांना दिलेला आहे। त्यांनी जी उत्पादनं त्यांच्या शेतीत तयार केलेली आहे किंवा शेतकरी उत्पादक कंपनीच्या माध्यमातून ज्यांनी काही तयार केले, जसं आपण इथे बघू शकता, हे चिकट सापळे आहेत जे आपल्या शेतीसाठी कामात येतात। हे शेतकरी उत्पादक कंपनीने घेतलेले आहे। कमी खर्चाचं तंत्रज्ञान आहे, हे सुद्धा इथे विक्रीसाठी आपण ठेवलेलं आहे जेणेकरून शेतकऱ्यांचा खर्च कमी होईल। शेतात तयार झालेल्या वेगवेगळे आपले जे पिकं आहेत त्याच्यापासून ज्या डाळी आहेत, काही नाविन्यपूर्ण सुद्धा पिकं आपण घेतलेली आहे जे शेतकरी सेंद्रिय शेती करतात। आता तुम्ही बघू शकता की कुळीथ आहे, कुळीथाचं पीठ हे जनरली कुठेही मिळणार नाही तुम्हाला, पण ही कुळीथाची जी डाळ आहे ती आपल्या गडचिरोली जिल्ह्यातली सेंद्रिय आहे। याच्यामध्ये भरपूर प्रोडक्ट्स आहे। हे सेंद्रिय चना आहे हा, आणि हे बघा इथे तुम्ही वाचू शकता गोप्स म्हणजे गडचिरोली ऑर्गॅनिक फार्मिंग सिस्टीम, जे शेतकऱ्यांचं प्रमाणीकरण झालेलं आहे पीजीएस इंडिया अंतर्गत। सहपालकमंत्री जयस्वाल यांनी जे म्हटलेलं आहे की गडचिरोली ब्रँड विकसित केला गेला पाहिजे जेणेकरून त्याला बाहेरच्या जिल्ह्यांमध्ये सुद्धा मागणी होईल। अगदी बरोबर आहे। आपण बघितलं असेल की आपल्या जिल्ह्यातल्या धान्याला मुळातच एक वेगळी चव आहे, कारण आपण सेंद्रिय आणि रसायनांचा वापर आपण फार कमी करतो आहे। आता जी पुढची प्रक्रिया आहे प्रमाणीकरणाची, जो ब्रँड आहे तो ब्रँड आपला गडचिरोली ऑर्गॅनिक फार्मिंग सिस्टीम हा ब्रँड आधीपासून तयार झालेला आहे। या ब्रँडला आपल्याला आता जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवायचं आहे, आणि जेवढे लोक येतील, जेवढे लोक नवीन नवीन गोष्टी बघतील, तेवढ्या आपल्या गोष्टी इतर ठिकाणी माहीत पडतील। काही खाऊ गल्लीचे स्टॉल्स आहेत जिल्ह्यामध्ये, जे काही नवीन पदार्थ होतात, लसणाचे आयते, धिरडे, ज्या पारंपरिक गोष्टी आहेत त्यांचे वेगळे स्टॉल्स आहेत। काही प्रायव्हेट कंपन्यांना पण आपण हे स्टॉल्स दिलेले आहेत, लघु उद्योजकांना पण आपण हे स्टॉल्स उपलब्ध करून दिलेले आहेत, जेणेकरून शेतकऱ्यांना किंवा नागरिकांना अनेक नवनवीन गोष्टींची माहिती होईल। म्हणजे शेतकऱ्यांच्या दृष्टीने अभूतपूर्व असं हे प्रदर्शन आहे, आणि या प्रदर्शनाच्या माध्यमातून या ठिकाणी लागलेल्या विविध स्टॉल्सच्या माध्यमातून या जिल्ह्यामधल्या शेतकऱ्यांना एक नवी प्रेरणा मिळेल आणि काहीतरी नवीन करून दाखवण्याची एक संधी मिळेल यात शंका नाही। मनोज ताजने, लोकशाही मराठी, गडचिरोली। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।